नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 8th स्टँडर्डमधील 9th नंबरचा जो लेसन आहे लास्ट फेज ऑफ स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स या लेसनचे क्वेश्चन आन्सर अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया क्वेश्चन आन्सर. तर पहिलाच प्रश्न आहे रिराईट द स्टेटमेंट बाय चूजिंग द ॲप्रोप्राईट ऑप्शन्स. तर यामध्ये तुम्हाला इन ब्रॅकेट्समध्ये ऑप्शन दिलेले आहे. करेक्ट ऑप्शन या ठिकाणी बघून राईट करायचे. तर पहिलाच प्रश्न आहे या ठिकाणी डॅश वॉज द फर्स्ट सत्याग्रही ऑफ इंडिव्हिज्युअल सत्याग्रह. तर विनोबा भावे ऑप्शन आहे आणि ॲन्सर पण आहे ते राईट करायचे. सेकंड क्वेश्चन आहे द नॅशनल वाईड मुवमेंट ऑफ 1942 इज ऑल्सो कॉल्ड डॅश. तर नॅशनल वाईड मुवमेंट ऑफ 1942ला ऑगस्ट क्रांतीसुद्धा म्हणतात. तर ॲन्सर आहे ऑगस्ट क्रांती. थर्ड नंबर क्वेश्चन आहे इन नोव्हेंबर 1943 जपान कॉन्क्युअर डॅश आयलँड अँड हँडेड देम ओव्हर आझाद हिंद गव्हर्मेंट. तर अंदमान अँड निकोबार ऑप्शन आहे. देन फोर्थ नंबर क्वेश्चन प्रोव्हिन्शियल मिनिस्टर ऑफ डॅश रिझाईन इन नोव्हेंबर 1939. तर इंडियन नॅशनल काँग्रेस. देन फिफ्थ नंबर क्वेश्चन्स songs of dash give inspirations during the 1942 movement. सानी गुरुजी. आयडेंटिफाय द रॉंग पेयर्स. तर आयडेंटिफाय करायचे आहे चुकीची पेयर्स. तर या ठिकाणी हा क्वेश्चन सॉल्व करून दिलेला आहे. ॲज इट इज राईट करायचा आहे. पुढचा थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे रिराईट द स्टेटमेंट बाय चूजिंग द ॲप्रोप्राईट ऑप्शन. तर या ठिकाणी हा प्रश्न या ठिकाणी कंप्लीट करून दिलेला आहे. तर पहिलाच प्रश्न आहे इन 1937 इलेक्शन्स इज इंडियन नॅशनल काँग्रेस गेन मेजॉरिटी इन डॅश प्रोव्हिन्स अँड केम टू पॉवर. तर 8 प्रोव्हिन्स. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पॅरलेल गव्हर्नमेंट वॉज फॉर्मेड बाय डॅश इन सातारा. क्रांतिसिंह नाना पाटील. Then third number question Netaji founded the dash in 1943 in Singapore, Azad Hind government. Then fourth number question dash tried to destroy the railway along with the campaigns in Sindh. तर या ठिकाणी हेमुकलानी ऑप्शन आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे नेम द फॉलोइंग. तर पुढचा प्रश्न आहे व्हाईसरॉय हू अनाउन्स इंडियाज इन्व्हॉल्वमेंट इन सेकंड वर्ल्ड वॉर. तर या ठिकाणी ऑप्शन आहे ॲन्सर आहे लॉर्ड लिथिगो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रेसिडेंट ऑफ मुंबई सेशन ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस. तर मौलाना अबुल कलाम आझाद. लीडर हू पुट फोर्थ क्वाईट इंडियन मूवमेंट रिसोल्युशन्स ॲट मुंबई सेशन्स ऑफ द काँग्रेस. पंडित जवाहरलाल नेहरू. द outburst of Navy and Air Force on the British warship Talwar. And then next question, his songs inspired the national movement. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आणि पुढचे प्रश्न आहे फिफ्थ नंबरचा आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन वन सेंटेन्स इच. फर्स्ट क्वेश्चन स्टेट इज रिसोल्युशन पास्ड बाय द काँग्रेस वर्किंग कमिटी इन द वर्धा सेशन. तर या ठिकाणी ॲन्सर राईट करून दिलेला आहे इन द ब्रिटिश रूल इन इंडिया शूड बी एंडेड इमिजिएटली अँड इंडिया बी गिव इंडिपेंडन्स. देन सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे व्हॉट वॉज द रॉंग वॉरिंग गिविंग बाय द काँग्रेस वर्किंग कमिटी इन द वर्धा सेशन्स. तर ॲन्सर या ठिकाणी दिलेला आहे ॲज इट इज बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे थर्ड नंबरचा व्हॉट डिड द ब्रिटिश गव्हर्नमेंट realize after the Navy and Air Force revolted. तर या ठिकाणी ॲन्सर राईट करून दिलेला आहे आफ्टर रिवॉल्ट ऑफ नेव्ही अँड एअर फोर्स द ब्रिटिश गव्हर्नमेंट रिअलाइज दॅट दिअर रूल्स इन इंडिया वॉज अबाउट टू एंड. अँड देन नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट डिड सुभाषचंद्र बोस अपील टू पीपल ऑफ इंडिया आफ्टर द फॉर्मेशन्स ऑफ आझाद हिंद गव्हर्नमेंट. तर या ठिकाणी ॲन्सर राईट करून दिलेला आहे ॲज इट इज ते बघून राईट करून घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी फिफ्थ नंबरचा. तर या ठिकाणी व्हॉट नेम्स वेअर गिव्हन टू
अंदमान निकोबार आयलँड वेन दे विअर हँडेड ओव्हर द आझाद हिंद गव्हर्नमेंट बाय जपान. तर या ठिकाणी ॲन्सर दिलेला आहे द नेम्स विअर गिव्हन टू द अंदमान अँड निकोबार आयलँड आर शहीद अँड स्वराज्य. देन डू एज डायरेक्ट क्वेश्चन आहे कम्प्लीट द ग्राफिकल प्रेझेंटेशन्स. तर या ठिकाणी हा जो ग्राफ जो आहे तो कम्प्लीट करून दिलेला आहे. ॲज इट इज बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा आहे असोसिएट्स ऑफ सुभाषचंद्र बोस इन आझाद हिंद गव्हर्नमेंट. तर या ठिकाणी हा प्रश्नसुद्धा सॉल्व करून दिलेला आहे. ते सुद्धा तुम्ही ॲज इट इज बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कम्प्लीट द टेबल. तर या ठिकाणी ऑर्गनायझेशन दिलेलं आहे आणि फाउंडर दिलेला आहे. तर हा जो टेबल आहे किंवा चार्ट आहे हा सुद्धा कम्प्लीट करून दिलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. त्यानंतर या ठिकाणी टाईमलाईन्स दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रश्न आहे तो सुद्धा सॉल्व करून दिलेला आहे. ॲज इट इज तो बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राईट शॉर्ट नोट्स. तर शॉर्ट नोट्स तुम्हाला इंडिव्हिज्युअल सत्याग्रहावर लिहायचे आहे. तर बघा ही जी नोट्स आहे ती सुद्धा कंप्लीट करून दिलेली आहे. ॲज इट इज बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे रासबिहारी बोस. तर विद्यार्थी मित्रांनो रासबिहारी बोस यांच्यावर जी शॉर्ट नोट्स आहे ती लिहिलेली आहे. रासबिहारी बोस वॉज द लिव्हिंग इन जपान सिन्स 1915. ही हॅड एस्टॅब्लिश द इंडियन इंडिपेंडन्स लीग्स बाय ऑर्गनायझिंग द इंडियन पॅट्रियोटिक लिव्हिंग इन द साऊथ ईस्ट एशिया. An overwhelming majority on the same time night, the leaders of the Indian National Congress were arrested. The news of this arrest aroused strong resentment. Then third numberचा क्वेश्चन आहे व्हॉट अपील डिड महात्मा गांधी मेक इन क्वाईट इंडियन सेशन्स ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस. तर विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रश्न आहे या ठिकाणी तो सुद्धा या ठिकाणी सॉल्व करून दिलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे फोर्थ नंबर. तर फोर्थ नंबरचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे व्हॉट वर्क डिड द आझाद रेडिओ सेंटर डू ड्युरिंग द 1942 अंडरग्राऊंड मुवमेंट. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं जे आन्सर आहे या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ द क्वाईट इंडियन मुवमेंट. तर क्वाईट इंडियन मुवमेंटचं जे महत्त्व आहे ते या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. ॲज इट इज बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर 9th नंबरचा क्वेश्चन आहे एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिझन. तर विद्यार्थी मित्रांनो रिझनचा क्वेश्चन आहे. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे इन नोव्हेंबर 1939 प्रोव्हिन्शियल मिनिस्टर ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस गिव्ह देअर रिझिग्नेशन्स. तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे रिझन आहे ते या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. ॲज इट इज बघून राईट करून घेऊ शकता. पुढचा प्रश्न आहे द इंडियन नॅशनल आर्मी हॅड टू ले डाऊन दिअर आर्म्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी इंडियन नॅशनल काँग्रेसची जी आर्मी होती त्यांनी जे वेपन्स वगैरे होते ते खाली टाकून दिले. तर अशा प्रकारचा क्वेश्चन आहे आणि याचा जे आन्सर आहे या ठिकाणी दिलेला आहे द इंडियन नॅशनल आर्मी फाऊट अगेन्स्ट द ब्रिटिश इन adverse circumstance under the leadership of Subhash Chandra Bose. The Imphal campaign of Indian National Army renamed incomplete as the Japan stopped helping the Indian National Army. In the same period, Japan accepted defeat in the Second World War. The next question आहे the parallel government became सोर्स इन इन्स्पिरेशन्स टू द पीपल. तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे आन्सर आहे या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. ॲज इट इज बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे द क्रिप्स प्रपोजल वॉज रिजेक्टेड. तर क्रिप्स योजना जी होती ती रिजेक्ट झाली. तर रिझन राईट करून दिलेला आहे. तर बघून ॲज इट इज बघायचं आणि राईट करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सुभाषचंद्र बोस रिझाईन्ड फ्रॉम द ऑफिस ऑफ काँग्रेस प्रेसिडेंट. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तरसुद्धा दिलेलं आहे आणि ते बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. तर या ठिकाणी 6 नंबरचा प्रश्न दिलेला आहे आणि या प्रश्नाचा आन्सरसुद्धा दिलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आन्सर इन डिटेल्स.
तर डिटेलचा क्वेश्चन आहे आणि तो सुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेला आहे. ॲज इट इज तो बघून राईट करून घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एखादी स्पेलिंग जर मिस्टेक झालेली असेल तर तुम्ही तुमचं टेक्स्टबुक समोर ठेवून त्यामधून रिकरेक्शन करायचं आहे. त्यानंतर सेकंड प्रश्न आहे, गिव डिटेल्स इन्फॉर्मेशन्स अबाउट अंडरग्राऊंड मुवमेंट. तर अंडरग्राऊंड मुवमेंट काय आहे डिटेलमध्ये तुम्हाला या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, राईट अबाउट द वर्क ऑफ सुभाषचंद्र बोस. तर सुभाषचंद्र बोस यांचं जे वर्क आहे ते तुम्हाला या ठिकाणी राईट करायचं आहे. तर या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे, तुम्ही ते बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर या ठिकाणी ओपन एंडेड क्वेश्चन्स दिलेला आहे आणि तो सुद्धा कंप्लीट करून दिलेला आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8th स्टँडर्डमधील 9 नंबरचं जे लेसन आहे त्या लेसनचे क्वेश्चन आहे सर आज आपण कव्हर केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.